या धड्याला सुरुवात केली होती. लेखक आहेत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अत्यंत आपले लाडके लेखक. यांनी एक विनोदी धडा आपल्या पुढे ठेवलेला होता. धडा अर्ध्यावर आलेला होता. आपण बघितलं होतं की पाठामध्ये असलेलं एक कॅरेक्टर कोण, पंत, यांचं वजन खूप वाढलेलं आहे आणि वाढलेल्या वजनामुळे ते अत्यंत चिंतेमध्ये आहेत की मला वजन काय करायचंय, कमी करायचंय. आणि त्याच्यासाठी त्यांनी आहारशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास चालू केला होता. व्रत घेतलेलं होतं, नियम केले, संकल्प केला होता की मी लवकरात लवकर माझं वजन काय करणार आहे, निम्म्यापेक्षा कमी करणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या आहारामध्ये काय केला होता, बदल करायला सुरुवात केली. एक प्रकारचं डायटिंग त्यांनी सुरुवात केलेली होती. परंतु डाएट करणं हे साधं सोपं गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये त्यांना अडथळे कसे येतात तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की त्यांना सल्ले देणारी अनेक माणसं होती. कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी त्यांनी खाल्ल्या नाही पाहिजेत याचे सल्ले देणारी माणसं होती. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनशैलीमध्ये कसा बदल केला पाहिजे, त्यांनी व्यायाम कशा प्रकारे केला पाहिजे असे सल्ले दिले जात होते. आणि ह्याच्यातून विनोद निर्मिती होत होती. त्याने डाएटिंग करून एकच दिवस झाला होता आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काय झाली होती, पार्टी होती. त्यांचा एक मित्र होता, त्याला प्रमोशन मिळालं होतं. त्याने पार्टी दिलेली, प्रमोशन मिळालंय, मित्राला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी भरपूर खाल्लं आणि नंतर हळूच बोलतात की मी डाएटिंगवर आहे. म्हणजे अशा या ज्या काही विनोद निर्मिती करणाऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यातून पु ल देशपांडे यांनी आपल्या पुढे विनोद कशा प्रकारे निर्माण होतो आणि विनोदाची निर्मिती कशी होऊ शकते याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण पान क्रमांक 11 वरती आलेलो होतो. त्याच्यावरचा दुसरा पॅरेग्राफ आपला कंप्लीट झालेला होता. आता आपण पुढून सुरुवात करतोय. पान क्रमांक 11 पॅरेग्राफ तिसरा आपण सुरुवात करतो आहोत. हातामध्ये पेन्सिल ठेवायची आहे, वही उघडायची. बघा, शेवटी मला राहावे ना. बघा, मी सांगितलं, रेफरन्स दिला की त्यांच्या मित्राला प्रमोशन मिळालं होतं, भरपूर खाऊन घेतलेलं होतं आणि नंतर त्यांना राहावलं नाही. त्यांना एका मनामध्ये चिंता होती की अरे मी डाएटिंग करतोय, माझं वजन वाढलंय. जे काही ते खात होते ना त्याचं त्यांना अन्न गोडही लागत नव्हतं. शेवटी त्यांना राहावलं नाही. त्यांनी आपल्या मित्रांपुढे मन मोकळंच केलं. काय केलं बघा, भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या, केविलवाणा शब्दाचा अर्थ आहे दयनीय. केविलवाणा म्हणजे दयनीय. दयनीय स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. बघा, एवढं खाल्ल्यानंतर जर एखादा माणूस म्हणतोय की मी डाएटिंग करतोय तर खरोखरच त्या माणसाला वेड्यातच काढलं जाणार आहे की ह्या माणसाला स्वतःवरती काय नाहीये, नियंत्रण नाहीये, संयम नाहीये. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध, भिकोबा मुसळे म्हणाला. आता परत सल्ले मिळायला सुरुवात झालेली होती. तो भिकोबा मुसळे काय म्हणतो, अरे वेड्या, खाण्याचा आणि डाएटचा काय संबंध, काही संबंध नसतो. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असा जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. बघा, हा जो भिकोबा मुसळे आहे तो पंतांना समजवतोय की अरे तुझा खाण्याचा आणि वजनाचा काहीही संबंध नाही. स्वतःचं उदाहरण देतात. ते म्हणतात मी आता किती गुलाबजाम खाल्ले, 21 गुलाबजाम खाल्ले. तेवढंच काय, तर ते काय म्हणतात की मी एक्सरसाइज पण म्हणजे व्यायामही आयुष्यात कधी केलेला नाही. तुझी कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे. म्हणजे ते म्हणतात की तुझी रास काय आहे, कुंभ आहे, आणि तुझं लग्न कुठल्या स्त्री बरोबर झालंय, जिची रास कुठली आहे, कुंभ रास आहे. त्याच्यामुळे कुंभ राशीचा आणि जाड्या असण्याचा संबंध असतो असं या मुसळ्याला सांगायचं आहे. पुढे म्हणतायत नुसता वायू भक्षण. भक्षण म्हणजे काय, खाणे. भक्षण या शब्दाचा अर्थ आहे ग्रहण करणे, म्हणजेच काय, खाणे. तो मुसळे पंतांना सांगतोय की तू नुसता वायू जरी खाल्ला
तरी तू जाड्याचा जाड्याच राहणार. त्यामुळे जाडेपणाचा एवढा विचार करू नको. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल वजन कमी. बघा, नॉनसेन्स जगदाळे ओरडला. आता जगदाळे नावाचा एक गृहस्थ तिकडे बसलाय आणि तो त्याला नॉनसेन्स म्हणतोय. रनिंग कर रोज, एक्सरसाइज मिळाली. कुठली? डेली रनिंग केलं पाहिजे, जॉगिंग केलं पाहिजे. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारत जा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. बघा, आता त्यांना सल्ल्यांवर सल्ले मिळायला सुरुवात झाली. पहिले सल्ले कुठून मिळाले? चाळीतल्या लोकांमधून मिळाले. आता सल्ले मिळत आहेत ऑफिस मधल्या लोकांकडून. पहिले सल्ले होते काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. आता सल्ले मिळत आहेत अबाउट एक्सरसाइज. बघा, एक जण सांगताय रोज रनिंग कर, एक जण म्हणतायत रोज दोरीवरच्या उड्या मार. त्या एका स्त्रीच्या बहिणीचं वजन 40 पौंड कमी झालेलं होतं. बघा, एक एक जण आपापले एक्सपिरियन्स सांगत चाललंय. पुढे, शेवटी सर्वांच्या मते मी रनिंग करावे, सकाळच्या वेळेस रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या वशीमधले भज्जे उचलले. कारण खाण्याचा आणि वजनाचा संबंध नाही असा सिद्धांत तिकडे मांडलेला होता आणि म्हणून ऑफिस मधल्या लोकांच्या सहमताने या पंतांनी ठरवून टाकलं की सकाळी मी काय करायचंय, रनिंग करायचंय आणि संध्याकाळी ऑफिस मधून घरी गेल्यावर दोरीवरच्या उड्या मारायच्या आहेत. पुढे, कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीत उत्साह अवर्णनीय होता. अवर्णनीय म्हणजे वर्णन न करण्यासारखा. अवर्णनीयचा अर्थ आहे वर्णन न करता येण्यासारखा. बघा, अवर्णनीय म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याचं वर्णन करू शकत नाही. याचा अर्थ असा की त्यांना इतका आनंद झाला होता की ते माझ्या डाएट बद्दल इतकं काय काय करत होते की ज्याचं मी वर्णन करू शकत नाही. बघा, डाएटच्या बाबतीत उत्साह, जो काही उत्साह त्यांचा होता तो इतका अवर्णनीय होता, एक्सप्लेन न करण्यासारखा होता. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. म्हणजे पंत म्हणजे एक प्रयोगशाळेतला कुठला तरी प्राणी होता ज्याच्यावरती घरातल्या व्यक्तीकडून त्यांच्यावर प्रयोग केले जात होते. बघा काय म्हटलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की मला रोज नवीन नवीन चमत्कारिक पदार्थ जे कधी बघितले नव्हते, जे कधी खाल्ले नव्हते, ते माझ्या पानामध्ये पडायला लागले होते. एके दिवशी नुसते पडवळे उकडून दिली तिने मला, खायला घातली. आई ग, नुसती पडवळ ज्याला काही चव नाही का काय नाही, नुसती उकडली आणि सांगितली खा आता, कारण तुम्ही डायटिंग करत आहात. शेगवायच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. पंतांच्या बायकोने त्यांना खरोखरच बारीक करण्याच्या दृष्टीने मनावर घेतलेलं होतं आणि त्यामुळे नवऱ्याला जर बारीक करायचं असेल तर सडपातळ भाज्या त्यांना खायला घालायच्या, म्हणजे ते लवकर बारीक होतील, ही त्यांची मानसिकता. म्हणून भाज्या कुठल्या? शेगवायची शेंग, नंतर पडवळ ते पण सडपातळ असतं, भेंडी, नंतर चवळीच्या शेंगा, या सगळ्या भाज्या त्यांना खायला घातल्या. नुसत्या चवदार नाही, उकडून. ते लवकरात लवकर काय होतील? बारीक होतील. पुढे, कोबी, कॅलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार. बाळसेदार म्हणजे काय? जाड्या. बाळसेदारचा अर्थ आहे जाड्या. बाळसेदारचा अर्थ आहे जाड्या किंवा तंदुरुस्त, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की गोंडस. कोबी, कॅलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींना
स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. ज्या तब्येतीने चांगल्या मस्त असतात, जाड्या, भोपळा म्हणा, कोबी म्हणा, फ्लावर म्हणा, या भाज्यांना स्वयंपाकघरातून अक्षरशः हकलून लावलं होतं, कारण पंतांना बारीक व्हायचं होतं. पुढे, सकाळच्या चहात देखील सुरुवातीला होता तसं राहिला नाही, कारण साखर खायची नाही हे आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे जो चहा सुरुवातीला विदाउट शुगर म्हणून घेतला जात होता, त्याच्यातही आता थोडासा बदल झाला होता. तो बदल नक्की काय झाला होता तो आपल्याला कळेल. बघूया आता. बिन साखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नव्हती. पहिल्या दिवशी जी काही साखर बंद केली होती ती बिन साखरेची होती असा त्यांचा गैरसमज झाला होता, आणि तो चहा जेव्हा विदाउट शुगर प्यायला लागतो तेव्हा किती कडू लागतो त्याची जाणीव त्यांना झाली होती. बघूया आता काय झालंय ते. चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागत नाही आणि आता लागतो तेवढं सांग, असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. खुलासा म्हणजे त्याची काय झाली, शंका निरासरण झालं की मी सुरुवातीला पण बिन साखरेचा पीत होतो तेव्हा कडू लागत नव्हता आणि आता का कडू लागतोय. तर बघा, तेच ते म्हटलं ते काय उगीच. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा चहा दिला ना तो बिन साखरेचा नव्हताच मुळी. बघा, धक्का बसला पंतांना एवढा मोठा धक्का बसला की मी केवढ्या मोठ्या गैरसमजामध्ये होतो. सुरुवातीला जो मी बिन साखरेचा समजून पीत होतो तो बिन साखरेचा नव्हता, त्याच्यामध्ये साखर होती, आणि आता खरी माझी परीक्षा चालू झालेली आहे. बघा, नव्हता मग मला बिन साखरेचा चहा म्हणून का सांगितलं. अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली, आजपासून बिन साखरेचा चहा केला, चहात साखर घातली नाही. पंतांना खूप मोठा धक्का बसला. त्यांना वाटलं की माझं वजन थोडं थोडं का होईना कमी व्हायला सुरुवात झाली आहे, पण नाही, त्यांच्या बॉडीमध्ये कॅलरीज जात होत्या, साखर जात होती, त्यामुळे त्यांचा झालेला गैरसमज आता दूर झालेला आहे. बघा, म्हणजे खल्लास. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन. संतापले पंत. ते म्हणतात की साखर एवढी दिवस माझ्या पोटात जात होती, मला वाटलं माझ्या पोटात कॅलरीज जात नाहीयेत, माझं वजन कमी होत आहे, पण कसलं माझं वजन कमी होत आहे, काही नाही. पण सांगितलं का नाहीस मला. चिडले होते, संतापले होते, आपल्या पत्नीवर चिडायला लागले होते. ते म्हणतात मला सांगितलं का नाही, मला तू अंधारात का ठेवलं. आता संतापली पत्नी पण. बघा, उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं काय ते वेलं होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं, आम्ही स्वतःचं कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंगला व्यक्ती उद्गारली. बघा काय सांगितलं आहे. इकडे एक शब्दार्थ आलाय पुस्तकामध्ये, बाजूला 13 नंबर पानावरती दिलेला आहे. बघा, आता मी जे वाचलं, सुरुंग लावत, तिकडे अर्थ आहे एखादा बेत उधळून लावणे. सुरुंग लावण्याचा अर्थ आहे एखादा बेत उधळून लावणे. आता पत्नी पण चिडली होती, कारण ह्यांनी वजन 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 खूप करायला लागले होते, म्हणून ती म्हणते उगाच आरडाओरडा काही करू नका, तुमचं वजन आहे ना होईल ते हळूहळू कमी. आणि लोकांना म्हणावं, जर तुम्हाला सांगत असतील की साखर खाऊ नका, साखर खाऊ नका, तर सांगावं कोणाचं घेऊन खात नाही, आम्ही आमच्या कमाईचं मेहनतीचं खातोय, आणि त्या वजनासाठी नुसतं घरामध्ये आरडाओरडा काही करू नका. म्हणजे पंतांनी ठरवलंय वजन कमी करायचं. पत्नीच्या या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांचं वजन काही कमी होत नाही, म्हणून इकडे शब्दार्थ असा आलाय की त्यांचा जो काही वजनक्षय याचा अर्थ समजून घ्या. वजन आणि क्षय. वजन आणि क्षय. क्षय म्हणजे काय, कमी होणे. वजन
कमी होणे. आणि एक शब्द आलाय संकल्प. संकल्प म्हणजे मनाचा निर्धार. बरोबर आहे. इकडे सांगितलंय की पंतांनी जो काही वजन कमी करण्याचा जो मनाचा निर्धार केलेला होता त्याला त्यांच्या पत्नीने काय लावला, सुरुंग लावला. सुरुंग लावणे म्हणजे त्यांचा जो काही हा बेत ठरला होता त्या बेताला त्यांच्या पत्नीने उधळून लावलेलं होतं. तो त्यांनी डिस्ट्रॉय केलेला होता. का? कारण चहामध्ये साखर घातली होती. पुढे बघूया. आणि त्याच्यामध्ये अजून भर कसली पडली, मुलांसाठी त्यांनी लाडू केले होते. ते लाडू पंतांच्या समोर आणून ठेवले. याचा अर्थ काय, घ्या थोडेसे खा, काही होत नाही वजनाचं, असा त्याचा अर्थ. लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात कुणी केले हो. बघा पत्नी त्याला वेड्यात काढते की ह्या लाडू मध्ये साखर असेल, ते कशाला केले तू. त्याची पत्नी बोलते आमच्या घराण्यात साखर न घालता लाडू कुणीही केलेले नाही. तात्पर्य, चहा बिन साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज माझ्या पोटामध्ये गेल्या. म्हणजे खरा सुरुंग कोणी लावला, पंतांनीच आपल्या संकल्पावरती लावला. कारण जर त्याला खरोखर डायटिंग करायचं असतं तर त्यांनी लाडू खाल्ले नसते. आणि नाव कोणाचं देत आहेत, पत्नीचं, की माझ्या संकल्पावरती हिने सुरुंग लावला. बघा, दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला आणि पहिली उडी शेवटची ठरली. कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरणे अवघड. बघा, लहान खोली होती. दोरीवरच्या उड्या कधी घरामध्ये मारल्या जात नाही, ओपन स्पेस मध्ये त्या मारल्या जातात. आणि या त्यांनी प्रयोग कुठे चालू केला, घरामध्ये. दिवाणखान म्हणजे तुमचा जो हॉल असतो त्याच्यामध्ये त्यांनी चालू केल्या. हॉलमध्ये भरपूर वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामुळे दोरीवरच्या उड्या मारणं थोडंसं अवघड ठरतं. मग इकडे तेच झालं. त्यांनी 8x10च्या खोलीमध्ये, अत्यंत लहान अशा खोलीमध्ये त्यांनी दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली. आणि पहिली उडी ही शेवटची ठरली. का ते बघूया. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन खाली आली. बघा, दोरीवरची पहिली उडी डोक्यावरून खाली अशी आली आणि ड्रेसिंग टेबल जे होतं त्याच्यावरती ज्या काही औषधाच्या तेलाच्या बाटल्या होत्या त्या सगळ्या घेऊन खाली आली. पुढे दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली तर ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. बघा, म्हणजे किती अडचणी यांच्या डायटिंग मध्ये येत होत्या. खाण्यात तर आलीच होती, आता एक्सरसाइज मध्ये पण आली. त्यांनी दोरीवरच्या उड्या आता अर्धी गॅलरी आणि अर्धी घरात म्हणजे उंबरठ्यामध्ये उभं राहून करायचा प्रयत्न केला तर अडचण आली आचार्य बर्वेंची. आधीच त्यांचं वाकडं होतं आणि यांनी यांच्या गळ्यात दोरी टाकली, त्यामुळे यांचं वाचलं. बघा, त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला आली. समाचार म्हणजे भेटायला आली की काय झालं पंत, तुम्ही डायटिंग का करता असे विचारायला आले. पण हे काय आले नाही. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही, कारण उपास हे त्यांचे खास राखीव पुरण होते. म्हणजे त्यांचं एक सिक्रेट होतं की माझ्या एवढं डायटिंग कोणीही दुसरं करू शकत नाही. त्यांना त्याचा काय होता, एक प्रकारचा गर्व होता. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की या आचार्य बर्वेंना पंतांवरती राग होता की डायटिंग माझ्यासारखा हा माणूस काही करू शकत नाही. पुढे, हा दृष्टपणा माझ्या गळ्यात डोळे टाकून अडकवून केलास हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. बघा, पंत पहिले घाबरले होते पण बर्वेंनी त्यांना क्षमा केली. ते काय म्हणतात की हा जो काही तुम्हाला वयाला न शोभणारा धिंगामस्तीचा कार्यक्रम चाललाय
तो जो काही आहे तो दुसऱ्या कोणाच्या गळ्यात पडला असता तर तुम्हाला कोणी क्षमा केली नसती, पण मी आहे म्हणून तुम्हाला क्षमा केली आहे. पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य, अहो वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतो आहे मी, काही उपयोग होणार नाही. चला दुसरा सुरुंग लागला. बर्वेंनी आधीच सांगितलं दोरीवरच्या उड्यांनी काही परिणाम होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. नवीन गायडन्स लेक्चर चालू झालं. काय म्हणतात बघा, बर्वे म्हणतात कितीही उड्या मार वजन काही कमी होणार नाही, कारण तुझ्या जिभेवर तुझ्या मनावरती ताबा नाहीये. मनाची एकाग्रता पाहिजे, मनावरती संयम हव्या, तरच माणसाचं वजन कमी होऊ शकतं. बघा आता बर्वे कुठलं लेक्चर देत आहे बघा. बघा काय म्हटलंय, आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहतायत ना तुम्ही. बघा ते पंत म्हणतायत की मला माझं वजन कमी करण्यासाठी एवढ्या दोरीवरच्या उड्या मारतोय मी, म्हणजे मी लाजही सोडली आहे दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी. मग आता अजून काय सोडावं लागेल ते मला सांगा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा, बोलण्यावर बंदी. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. आता बोलण्याचा ना खाण्याचा काय संबंध, पण बर्वेंना असं वाटतं की माणसाने कमी बोललं की त्याचं खाणंही कमी होतं आणि वजनही आपोआप कमी होत जातं. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात म्हणालो. पंत म्हणतात की मी जरी बोललो नाही तर मला काहीच होऊ शकत नाही. का ते बघा, का पण एवढा संयम नाही तुमच्यावर. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ती आहे. मौन ही बघा, मौन म्हणजे कमी बोलणे. आणि मौन या विषयावरती आचार्य बर्वे यांनी पंतांना जवळजवळ 1 तासाचं मोठं लेक्चर दिलं. म्हणजे कमी बोलण्यावरती 1 तासाचं जेव्हा लेक्चर दिलं जातं तेव्हा त्या मौनाचं महत्व काय असेल इथे सांगितलं आहे. म्हणजे बघा कशा प्रकारे पु ल देशपांडे यांनी ह्याच्यातून विनोदाची निर्मिती केलेली आहे. अत्यंत लहान लहान अशा काही गोष्टी आहेत की जे आपण वाचतो त्या पटकन स्ट्राईक होत नाही, परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यातून विनोदाची निर्मिती कशी होऊ शकते हे पु ल देशपांडेकडून शिकण्यासारखं आहे. बघा, का पण एवढा संयम नाही तुमच्यावर. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. सामर्थ्य म्हणजे त्याचं बळ. मौन ही एक शक्ती आहे. मौन ही उड्या मारण्याच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. मौन करणारा सांगणारा माणूस जर 1 तास याच्यावर बोलत असेल तर त्याला तरी किती महत्व त्याचं माहिती आहे हे याच्यावरून कळतं. शेवटी त्यांचा वाक्य प्रवाह अडवून मी ओरडलो. वाक्य प्रवाह म्हणजे बोलण्याचा फ्लो किंवा बोलण्याची जी काही एक त्यांनी पद्धत चालू केलेली होती, जो काही एक प्रवाह चालू केला होता तो मध्येच पंतांनी ब्रेक केला, थांबवला आणि ते बोलले, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध. मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतो मला. बघा शेवटी परत एक नवीन सुरुंग त्याला लागला. काय म्हणाले ते की मी जर बोललो नाही तर मी खाऊ शकत नाही, कारण मी कोण आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे. माझं सगळं काही बोलण्यावर आधारित आहे. मग कसलं होतंय वजन तुमचं कमी. अत्यंत कारुण्यपूर्वक, कारुण्य म्हणजे परत इकडे शब्द आलाय दयनीय, केविलवाणा, कारुण्यपूर्वक हे सगळे समानार्थी शब्द आहेत. कारुण्य म्हणजे दयनीय, दया. कटाक्ष टाकून, कटाक्ष म्हणजे एक प्रकारचा दृष्टिकोन, नजर टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी जी गच्च आवडली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. ते म्हणतात जी दोरी 1 तासापूर्वी बर्वेंच्या गळ्यात पडली होती ती मी काय करायला पाहिजे होती,
गच्च आवडायला पाहिजे होती, म्हणजे जी 1 तासाचं लेक्चर मला मिळालं ते मिळालं नसतं आणि नंतर हे जे काही दयनीय शब्द माझ्या कानावर पडले तरी ऐकावे लागले नसते. पुढे बघा. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. आता मनाचा निर्णय केला की नाही, हे सोडा ते सोडा ते सोडा नाही, आता मी पुस्तकाचं वाचन करणार, मनाचा निर्धार करणार आणि वजन कमी करून दाखवणार. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. इतका विचार ते करू लागले की त्यांना स्वप्नामध्ये ते अत्यंत काटकुळा म्हणजे अत्यंत बारीक झाल्यासारखे दिसू लागले. भरल्या ताटावरून मी उठू लागलो, म्हणजे जेवणावरचं मन उडालं. जेवणामध्ये सगळं काही असायचं तेव्हा खायची इच्छा त्यांना राहायची नाही. बिन साखरेचा काय आणि बिन दुधाचा काय, मी बिन चहाचा देखील चहा पिऊ लागलो. चहावरचंही मन उडालं, बिन साखरेचा बिन दुधाचा, आता बिन चहाचा देखील चहा म्हणजे काय, फक्त उकळलेलं पाणी ते पिऊ लागले. साखर पहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. अंडरलाईन करून घ्यायचंय, अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अत्यंत संताप होणे. तिकडे शब्दामध्ये दिलेला आहे बघा, अंगाचा तिळपापड होणे, अत्यंत संताप होणे, राग होणे. साखर मिळते की राग, कॅलरीज, वजन वाढणे, या गोष्टी त्यांच्या डोळ्यापुढे उभ्या राहायला लागल्या. म्हणून ते म्हणतात साखर दिसली की मी भयंकर संतापायचो. बघा. केवळ फळांवर मी जगू लागलो, लिंबाचा रस तर मी अमृतासारखा पिऊ लागलो. बघा काय म्हटलेलं आहे की साखर सोडली, फळांवर राहू लागलो, लिंबाचा रस मी अमृतासारखा प्यायचो, कारण ते मला अमृत वाटायचं. कारण असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर गरम पाणी लिंबाचा रस मिक्स करून जर प्यायला तर वजन कमी होतं, आणि म्हणून पंतांनी ते प्रयोग सगळे चालू केलेले होते. धारोष्ण दुधासाठी, चला धारोष्ण दूध याचा अर्थ लिहून समजून घ्या. धारोष्णचा अर्थ आहे ताजे दूध. म्हणजे ज्या ठिकाणी गाईचा गोठा असतो त्या ठिकाणी जेव्हा दूध काढलं जातं सडांमधून, जे काढलेलं लगेच दूध असतं त्या दुधाला म्हटलं धारोष्ण दूध, जे अत्यंत उष्ण असतं. आता याच्या शब्दाची आपण फोड करूया. तिकडे संधी झालेली आहे, ती संधीचा विग्रह करून बघूया. धारोष्ण म्हणजे धार आणि उष्ण. ओके. धारेतून उष्ण निघणारं दूध त्याला म्हटलेलं आहे ताजे दूध, म्हणजे अत्यंत फ्रेश, जे इकडे काढले आणि इकडे आपण प्राशन केलं. बघा. धारोष्ण दुधासाठी मी अधून मधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. आता अंधेरी कोरेगाव जवळ खूप मोठा गोठा आहे गाई म्हशींचा, तिकडे ते खास धारोष्ण दूध पिण्यासाठी जायचे की असं प्रोटीन्स मिळण्यासाठी. आता खूपच त्यांनी खाणं पिणं सोडलं, त्यांना अशक्तपणा आला असता. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरच्या मंडळींच्या दृष्टपणे व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबाव्या लागल्या. ओके. आता इकडे आपण स्टॉप करूया. जो काही राहिलेला 2 ते 3 पॅराग्राफचा भाग आहे तो पुढच्या लेक्चरला बघूया. झालेल्या भागाचे पॅराग्राफ सॉल्व्ह करायचे. थँक्यू.